हाय हॅलो. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ टाकते आहे. मी आली आहे गावी माझ्या माहेरी महाडला आणि खरं तर माझी ऑर्डरच घेऊन आली आहे. भरपूर प्रमाणामध्ये बल्क ऑर्डर बनवायची होती, त्याही अर्जंटमध्ये द्यायच्या होत्या. पण तिथे वेळ नव्हता आणि मला इथे लग्नासाठी अचानक गावी यावं लागलं. सो सामान सकटच आले. खरं तर काय झालं की बऱ्याच प्रमाणामध्ये आहे ना बल्क ऑर्डर होती आणि घरातून कंप्लीट करणं खूपच प्रचंड प्रमाणामध्ये डिफिकल्ट होतं. म्हणून मी काय केलं, ते सगळं सामानच उचललं. त्याच्यामध्ये भराभरी या सगळ्या गोष्टीला वेळ लागला. माझ्या मिस्टरांनी मदत केली. सकाळी गुरुवारी सकाळी 11:45ची गाडी होती. सो सकाळी 5 वाजल्यापासून उठून तयारी करत होते आणि मिस्टरही तयारीला लागले होते. कारण मटेरियल जे काही ऑर्डर्स माझ्या इनकम्प्लीट होत्या त्याही पॅक करणं तितकंच इम्पॉर्टंट होतं. सो तेही मदतीला लागले. अक्षरशः आम्ही जेवणसुद्धा बनवलं नाही. थोडंच एक कुकर लावला होता आणि मिस्टर म्हणाले की डाळ वगैरे मी बनवतो, बाकीचं तुझं तू घेऊन जा व्यवस्थित आणि तिकडे पूर्ण कर गावी. मग गावी मी ऑर्डर पूर्ण केली आणि सगळेच माझ्या मदतीला होते. माझी बालमैत्रीण, माझी बहीण, त्यांची मुलं सगळे यावेळेस मदतीला होते आणि US ची ऑर्डर पूर्णपणे कंप्लीट झाली आणि मग आम्ही ती जाऊन कुरिअर केली महाडच्या कुरिअर स्टेशनमधून. सो हा कुरिअरचा किस्सा होता. तर चला गावची सैर करूयात. पूर्ण सलग एक आठवडा दिवस रात्र जागून काम केल्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसत होता. डोळे आत गेलेत, डार्क सर्कल झालेत. थोडंसं सेट करत होती स्वतःला. गावी येत होती त्यामुळे. ऑटोमध्ये आहोत आम्ही सध्या. MIDCला पोहोचलेलो आहोत. पाऊस पडला आहे. मुंबईमध्ये प्रचंड गरमी अनुभवून आम्ही शेवटी जेव्हा गावी आलो तेव्हा मस्त थंडावा अनुभवला. थोडा हलकासा पाऊस पडला. छोटंसं एक चक्रीवादळ येऊन गेलं होतं. खूप इतकं फ्रेश मस्त वाटत होतं इथे येऊन. आता हाल आहे माझ्या गावचा रस्ता. इथे खूप जुनी घरं इकडे आहेत. म्हणजे कौलारू घरं म्हटली तरी चालतील. सध्या सगळीच घरं खूप डेव्हलप होत आहेत. पण ह्या ठिकाणी आहेत ना कौलारू घरं अजूनही आहेत. ही पहा, ही जुनी घरं आहेत. खरं तर ही जुनी घरं आहेत. छान वाटते ही कोकणातली ही अशी जुनी घरं पाहून. चाललो आहोत माझ्या घरी कोकणामध्ये. खूप एक्सायटेड आहे मी. इवन सगळेच, माझी बालमैत्रीणसुद्धा ती पहिल्यांदा येते आमच्या गावी. आत्ताच्या प्रवासामध्ये मी, माझी बहीण, तिची मुलं, माझा मानस आणि माझी बालमैत्रीण हे सगळे आम्ही 6-7 जणं मिळून आलेलो आहोत गावी. हे डोंगर कपारा दिसतात. माझं गाव हे डोंगरामध्ये आहे. हे बघा, हे दिसत आहेत घरं. डोंगराच्या माथ्यावरती लोकं राहायची पहिली. तिथे माझ्या वडिलांनी तिकडे एक घर बांधलं. जमिनी होत्या त्यांच्या, सो घर बांधलं. हे बघा आलं माझं घर. म्हणजे माझे काका आणि आम्ही असे दोघं मिळून राहतो. त्यांचं घर सेपरेट, माझं घर सेपरेट, म्हणजे आमच्या आईवडिलांचं घर सेपरेट असं आहे. इथे 2 डॉगीजसुद्धा आहेत. खूप मोठे आहेत ते. बंटी आणि मोती त्यांची नावं आहेत. गेट बंद असतो. सिक्युरिटीसाठी गेट लावला आहे. एंटर केलं आहे आमच्या एरियामध्ये. वाव, इट्स फीलिंग व्हेरी 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 एक्सायटेड आणि खूप मस्त वाटतं आहे. बऱ्याच वर्षांनी, मी 1 वर्षानंतर येते माझ्या गावी. ओके, लेट्स सी आवर गावचं घर. सफर करूयात घराची. हे आहे माझ्या आईचं घर, माझ्या माहेरचं. एका टेकाडावरती आहे. इथे ही सामानाची बेडरूम इन द सेन्स, इथे बरंच काही सामान ठेवलेलं असतं. जे कोणी पाहुणे वगैरे येतात ते इथेच झोपतात. त्यांचीच गेस्ट रूम आहे आणि इथूनच पडवीचं दार आहे. विंडो आहे. दिसतं इथे पडवी. तिथलं इंट्रोडक्शन मी तुम्हाला एक सेपरेटली देणार. आता आपण जाऊया बेडरूम. इथे बघूयात. अशी बेडरूम. बरंच सामान आहे ॲक्च्युली इकडे.
आता आपण जाऊया दुसऱ्या बेडरूमकडे. ही दुसरी बेडरूम. इथे राहते माझी आजी. ते कांदे वगैरे पसरवले आहेत, पूर्ण पावसाळ्याची तयारी केलेली आहे. कूलर वगैरे ठेवला आहे, कबर्ड आहे. इथे आजी झोपते, आता ती बाहेर आहे. आणि ही जी विंडो आहे ना, ह्या विंडोमध्ये इथून दिसतात बकऱ्या. हे बघा बकऱ्या कशी बघतेय. ओके, इथे एक छोटूसा देवारा ठेवलेला आहे. व्हिडिओ थोडा ब्लर येतोय अंधारामुळे. सी, ही बेडरूम खूप आणि प्रचंड मोठी आहे. हे बघा, वरती सज्जा केलेला आहे, माळा आहे. आहे ना. अच्छा, मी माझ्या मम्मीला आता चहा देते आणि मग तुम्हाला पडवीचं इंट्रोडक्शन देते. चला आता जाऊयात. मागच्या पडवीमध्ये प्रचंड मोठी आहे, एकदमही मोठी नाही पण ठीक आहे. ही आहे पडवी. विंडोज मोठमोठ्या केलेल्या आहेत. इकडे हवा खेळती राहण्यासाठी. ही आहे चूल, स्पेशली बनवलेली आहे. ही चुलीचा एक भाग फिक्स आहे गरम पाण्यासाठी. इथे नेहमी गरम पाणी तापवलं जातं आणि दुसरीकडे जेवण केलं जातं. भरपूर पाहुणे वगैरे आले असतील तर इकडे जेवण केलं जातं. इथे फाटी ठेवलेली आहेत. ॲक्च्युली ही फाटी एका वेगळ्या कारणासाठी इथे ठेवली आहे. ही पडवी संपूर्णपणे मोकळी आहे. खरं तर पडवीचा जो बाहेरचा हा मागचा भाग आहे, हा रिपेअर करायचा आहे. ते लाद्या टाकायच्या आहेत, मला मम्मीने सांगितलं. त्यामुळे ही जी फाटी आहेत ना, ती तिकडे कोपऱ्यात त्या टाकीजवळ असतात. तर तिकडचा सगळा भाग मोकळा केला आहे आणि ती फाटी शिफ्ट केलेली आहेत इथे आतमध्ये, इथे. त्यामुळे थोडीशी जागा जरा कमी वाटते आहे, पण ही पडवी पूर्णपणे मोकळीच आहे. चला मी तुम्हाला दाखवते पुढचा भाग. इथे कोंबड्या असतात. माझी आई इथे कोंबड्यांचं छोटंसं कुक्कुटपालन करते. इथे झाकून ठेवतात त्या संध्याकाळच्या. आणि इथे पडवीला शटर केलेलं आहे, इथून कोंबड्या आत बाहेर करतात. जंगलात राहत असल्यामुळे पप्पांनी हे शटर टाकून, म्हणजे शटर बनवून खूप छान अशी पडवी बनवली आहे, म्हणजे कोंबड्या सिक्युअर राहतील. आणि ह्या विंडोज आहेत लिव्हिंग रूमच्या. इथून पडवी दिसते. हे पहा आमचा छोटंसं लिव्हिंग रूम. छोटं नाही आहे, फारच मोठं आहे हे. अशी छोटीशी पडवी, मस्त मस्त अशा ओपन विंडोज आहेत. हवा खेळती राहते, कोंबड्यासाठी पण छान आणि व्यवस्थित आहे सगळं. तुम्हाला कसं वाटलं माझं घर नक्की कमेंट करून सांगा मला, ठीक आहे. हे झालं माझं घर. आता वळूयात ज्या दिवशी मी आले तो दिवस. त्या दिवशी ॲक्च्युली लाईट गेली होती घरी आणि आम्ही सगळे आलो आणि सगळे जेवणाला लागले. सगळे म्हणजे माझी बहीण आणि माझी बालमैत्रीण जेवणाला लागली. मी त्यांना हेल्प नाही करू शकले कारण ऑर्डर बनवायची होती. फ्रेश वगैरे झाले आणि मग मी ऑर्डर करायला बसले आणि ह्या दोघीजणी बिचाऱ्या आल्याला जेवणाला लागल्या कारण माझ्या आईला जमत नव्हतं. तिला पायांचा आणि मणक्याचा त्रास चालू झाला आहे म्हणून. आता ज्या दिवशी मी आलो तेव्हा सगळे फ्रेश वगैरे झालो, लहान मुलं सोडली तर. मी तर पटकन कामालाच लागले माझ्या, कारण मला दुसऱ्या दिवशी ही ऑर्डर कुरिअर करायची होती. माझी बालमैत्रीणसुद्धा माझ्या मदतीला आली. सो आम्ही दोघीजणी अंगणात बसलो होतो. 6 वाजले होते. अंधार पडायला सुरुवात झाली होती आणि आम्ही कामही करत होतो. माझी बहीण आतमध्ये किचनमध्ये जेवण वगैरे सगळं बनवत होती. तर आजचा हा दिवस असा गेला. सो माझ्या माहेरच्या गावचा सफरनामा मी इथेच संपवते आहे पार्ट 1मध्ये. पार्ट 2मध्ये पाहूयात पुढे काय झालं ते. सो सी यू इन टू नेक्स्ट व्हिडिओ. बाय.